विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातल्या 6व्या कवितेचा अभ्यास करणार आहोत. असा रंगारी श्रावण. याचे कवी आहेत ऐश्वर्या पाटेकर. प्रसिद्ध लेखक कवी. भुईशास्त्र हा कविता संग्रह आणि जू हे आत्मकथन प्रसिद्ध. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिला राष्ट्रीय अकादमी युवा पुरस्कार यासह अन्य अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहे. या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषात अनुवाद झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून निवड. कविता रती, अनुष्टुभ, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकातून कविता कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेले असते. श्रावण रंगात सारेच रंगून जातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केले आहे. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू. श्रावणात निसर्ग बहरतो आणि सण, व्रतवैकल्याने माणूस सुखावतो. श्रावणातील निसर्गाच्या विविध रूपांचे व माणसाच्या आनंदमय जीवनाचे सुंदर शब्दात या कवितेत वर्णन केले आहे. कवी काय म्हणतायत ते बघूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. रंगारी म्हणजे रंगाचे काम करणारा कारागीर. उधळीत म्हणजे बिखरत. उधळीत येतो म्हणजे बिखरत येतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. हिरवा म्हणजे हिरवा आणि सृष्टीचा गा म्हणजे सृष्टीचा रे. कवी इथे म्हणतात आहेत की श्रावण महिन्यात श्रावण हा रंगांचा जादूगार आहे. तो सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत येतो आणि सृष्टीचा हा जो चित्रकार आहे तो आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो. म्हणजे श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ आपल्याला दिसून येते. म्हणून इथे कवी म्हणतात आहे की सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो. म्हणजे रेखितो, चित्र काढतो. श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय आणि मनोहर दृश्यांचे वर्णन करताना कवी पुढे म्हणतात, कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्याने मांडली पंगत. पंगत म्हणजे रांग. कलागत म्हणजे कलाकृती. साजिरा म्हणजे सुंदर. कलावंत म्हणजे कलाकार. कवी म्हणतात आहेत की श्रावण हा सुंदर कलाकार आहे. त्याची किमया काय सांगावी. किमया म्हणजे जादू. त्याची जादू काय सांगावी. हा जो श्रावण किमयागार आहे तो मोठा अजीब आहे. जागोजागी निसर्गात त्यांनी जणू चित्रांची रांगच मांडली आहे. सर्वत्र पंक्तीत बसलेली चित्रे आहेत. श्रावण महिन्यात निसर्ग किती सुंदर दिसतो ह्याचं वर्णन इथे कवीने केलेले आहे. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. पहाडीचा म्हणजे थेंबांच्या सरींचे. पहाडीचा म्हणजे थेंबांच्या सरींचे. झिम्मा म्हणजे पोरीबाळींनी फेर धरून केलेला एक नाच असतो, त्याला झिम्मा असे म्हणतात. कवी म्हणतात आहे नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी. म्हणजे हा श्रावण जो आहे तो श्रावण हा दरी खोऱ्यात डोंगरात नाचतो आणि तो नदीबरोबर झिम्मा खेळतो. रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी आणि रिमझिम सरींचं मधुर गाणे तो झाडांशी बोलतो. म्हणजे कवींना इथे म्हणायचं आहे की श्रावणातील रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे डोंगर हिरवेगार होतात आणि झाडे तजेलदार होतात. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या,
पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. सजल्या म्हणजे नटल्या. हा जो श्रावण महिना आहे तो वेलींच्या जेव्हा वेण्या घालतो तेव्हा वेली लाजून चूर होतात, म्हणजे खूप लाजतात. पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबांनी सजल्या. वेली मग पाना फुलांचे पातळ नेसून थेंब ठसवून सजतात आणि नटतात, अशी कल्पना इथे कवींनी केली आहे. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला. झुले म्हणजे झोका, पाळणा. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. लय म्हणजे नाद. कवी इथे म्हणतात आहे की पोरीबाळींना झोका घेण्यासाठी हा जो श्रावण आहे तो झाडांना झुले टांगतो, त्यांना झोके देतो, झुलता झुलता मुलींच्या गाण्यांना नादमय लय देतो. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. खेळगा म्हणजे खेळगडी, संगती म्हणजे सोबतीला, अवघा म्हणजे सर्व. लहान मुलांच्या खेळात श्रावण त्यांचा सवंगडी होतो आणि दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. आणि दही हंडीच्या काल्यात त्यांच्या बरोबर प्रेमाने संपूर्ण भिजलेला तो बाळकृष्णच होतो, गोपाळ होतो. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. खट्याळ म्हणजे खोडकर, लख म्हणजे स्वच्छ, शुभ्र. शुभ्र उन्हात तो पावसाचे घर बांधतो. म्हणजे श्रावण महिन्यात क्षणात ऊन तर क्षणात पाऊस पडतो, म्हणून इथे कवींनी म्हटलेलं आहे की शुभ्र उन्हात तो पावसाचे घर बांधतो आणि खोडकर श्रावण पावसाची खोड काढून मस्करी करून झाडामागे लपतो. पावसाची खोडी काढतो आणि झाडामागे लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो. इथे बांध घालणे म्हणजे बंधन घालणे, मज्जाव करणे. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो. नभाला म्हणजे आकाशाला. रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. गोंदतो म्हणजे ठसवतो. कवी इथे म्हणतात आहेत की आकाशाच्या अफाट निळाईमध्ये श्रावण इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध घालतो आणि बेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात सजवतो किंवा ठसवतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. खोपा म्हणजे घरटे. रंग उधळीत येतो म्हणजे रंग बिखरत येतो. असा हा कलावंत रंगारी श्रावण हा रंग उधळीत फिरतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो. मुलांनो, कवी इथे म्हणतात आहे की श्रावण हा सृष्टीला नटवणारा एक रंगारी आहे. श्रावणामधील निसर्गातील रंगबदल असा रंगारी श्रावण या कवितेत कवींनी वर्णन केले आहे. कवी म्हणतात आहे की श्रावण हा सृष्टीचा चित्रकार आहे. त्याने हिरवा रंग रेखाटला आहे आणि हा सुंदर कलावंत अशी किमया करतो, अशी जादू करतो की जागोजागी सृष्टीमध्ये त्यांनी जणू काही चित्रांची रांगच सजवली आहे. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सृष्टी कशी नटते, सगळीकडे कसं सुंदर चित्रांची रांगच आपल्याला दिसते, असे इथे कवींना म्हणायचे आहे. याचाच अर्थ असा आहे की श्रावण महिन्यातील रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे डोंगर हिरवेगार होतात, झाडं तजेलदार होतात, धरतीवर हिरवी मखमल अंथरल्यासारखी वाटते, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलते आणि मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे पानाफुलांचा रंग बहरतो. ह्या सर्व गोष्टी श्रावणात दिसतात. म्हणून कवींनी अशी कल्पना केली आहे की जणू श्रावण हा थोर कसबी कलाकार आहे आणि सृष्टीमध्ये जागोजागी त्यांनी वेगवेगळ्या चित्रांची रांग
किंवा पंगत मांडली आहे. ह्या कवितेत कवी म्हणतात की श्रावण महिन्यात नागपंचमी आणि गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. चलगसये वारुळाला नागोबाला पूजायाला अशी नागपंचमीची गाणी मुली आणि स्त्रिया गातगात पूजा करतात. याचा अर्थ कवींनी मोठ्या कौशल्याने कवितेत आणला आहे. कवी म्हणतो असा की श्रावण मुलींसाठी झाडावर झुले टांगतो आणि त्यांना झुलवतो. त्या झुल्यांवर बसून मुली जी नागपंचमीची गाणी गातात त्या पोरींच्या गाण्याला श्रावण नादमय लय देतो. आणि कवींनी गोकुळाष्टमीचा इथे उल्लेख केला आहे. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत लहान मुले गोपाळकाला खेळतात, दही हंडी लुटतात. याचा संदर्भ देताना कवी म्हणतात की स्वतः श्रावण त्या पोरांमध्ये खेळण्यासाठी स्वतः खेळगडी होतो. म्हणजे दही हंडीच्या खेळात स्वतः श्रावण हा चिंब झालेला गोपाळ म्हणून सामील होतो. आणि निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी असे म्हटले आहे. तो सृष्टीचा सुंदर आणि कुशल चित्रकार आहे. त्याने सर्वत्र हिरवा देखावा रंगवलेला आहे. तो अवखळ आणि खट्याळ पण आहे. श्रावण अवखळपणे डोंगर दऱ्यात नाचतो, नदीशी झिम्मा खेळतो, रिमझिम सरींचे गाणे ऐकवतो, वेलींच्या वेण्या घालून त्यांना पाना फुलांचे थेंबाथेंबांचे पातळ नेसवून हटवतो. म्हणजेच वेलींवर आपल्याला पावसाचे थेंब जेव्हा दिसून येतात तेव्हा कवींनी अशी कल्पना केली आहे. तो झुल्यावर झुलणाऱ्या मुलींच्या गाड्यांना लय देतो. दही हंडीमध्ये गोपाळ बनून सामील होतो. रंगारी श्रावण पावसाचे घर उन्हात बांधतो आणि त्यांच्या खोड्या काढून झाडामागे लपतो. तो आकाशात इंद्रधनुष्याचा बांध घालतो आणि रानात रंगीबेरंगी फुलांची नक्षी करतो. म्हणजे श्रावण महिन्यात रानात सगळीकडे आपल्याला हिरवे रंगीबेरंगी फुलं दिसून येतात म्हणून कवींनी अशी कल्पना केली आहे. शेवटी रंगारी श्रावण हिरव्या मळ्यामध्ये खोपा करून राहतो. म्हणजे हिरव्या मळ्यामध्ये हा श्रावणातला पाऊस जेव्हा कोसळतो तेव्हा कवींनी असे म्हटले आहे की श्रावण हिरव्या मळ्यामध्ये खोपा करून राहतो. असा हा हरहुन्नरी किमयागार आणि रंगांचा जादूगार असलेल्या श्रावण महिन्याचे वर्णन कवीने अतिशय सुंदर आणि भावपूर्ण शब्दात केले आहे.